नमस्कार शिक्षक बांधवांनो, आज आपण मराठीतील उपघटक काळ या घटकाचा अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर महाटेटमध्ये विचारल्या गेलेल्या आत्तापर्यंत सर्व काळावर आधारित प्रश्नांची उत्तरे सुद्धा पाहणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रहो, आपण या ठिकाणी वाक्य घेतलंय, राम अभ्यास करतो। त्यानुसार क्रियापद कशा पद्धतीनं काळानुसार बदलतो तो या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। या ठिकाणी उदाहरण घेतलंय आपण, राम अभ्यास करतो। साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे, तर साध्या वर्तमान काळात करतो हे क्रियापद येणार, साध्या भूतकाळात येईल केला आणि साध्या भविष्यकाळात येईल करील। जर तुम्ही दुसरं वाक्य घेतलं, राम आंबा खातो, तर साध्या वर्तमान काळात खातो, साध्या भूतकाळात खाल्ला आणि साध्या भविष्यकाळात खाईल। अशा पद्धतीने तुम्हाला क्रियापद बदलता येईल। त्याच्यामुळं मूळ एक क्रियापद तुम्हाला पाठ करायचा आहे, तो म्हणजे करतो। त्याच्यानंतरचा चालू काळ, चालू वर्तमान काळ, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे शब्द करत। म्हणजे त्याचप्रमाणे चालू वर्तमान काळ करत आहे, चालू भूतकाळ करत होता आणि चालू भविष्यकाळ करत असेल। त्याच्यानंतरचा काळ आहे पूर्ण काळ, पूर्ण वर्तमान काळ। या ठिकाणी शब्द लक्षात ठेवायचा आहे केला आणि त्याच्यानंतर बदलायचा आहे पूर्ण वर्तमान काळ केला आहे, पूर्ण भूतकाळ केला होता, पूर्ण भविष्यकाळ केला असेल। म्हणजे मित्रहो, लक्षात ठेवायचे चालू काळामध्ये करत हा शब्द येतो, आहे होता असेल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पूर्णमध्ये सुद्धा केला शब्द येतो, आहे होता असेल। अशा पद्धतीनं या ठिकाणी शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा काळ आहे चालू पूर्ण किंवा रीतिकाळ। चालू पूर्ण वर्तमान काळ करत असतो, चालू पूर्ण भूतकाळ करत असे किंवा करी आणि चालू पूर्ण भविष्यकाळ करत जाईल। अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला हा तक्ता पूर्णपणे पाठ करून ठेवायचा आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अचूकपणे देता येईल। चला तर मग आता आपण या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या काळ या घटकावर आधारित प्रश्नांची प्रश्न उत्तरे आपण या टेबलच्या सहाय्याने पाहणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन आहे, विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? TET पेपर 2 मध्ये 2025ला विचारलेला हा प्रश्न आहे। दिलेलं वाक्य आहे, विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप बनवायचं आहे। आपल्याला राम अभ्यास करतो या वाक्याचे अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ रूप आहे करत असेल, म्हणून विनीता लाडू खात असेल। योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, विनीता लाडू खात असेल। नेक्स्ट क्वेश्चन, सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? TET पेपर 1 2025 साली विचारलेला प्रश्न आहे। वाक्याचं क्रियापद आहे बांधते। आपल्या टेबलनुसार करतो, करते, करतात हे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापद येतं, म्हणून बांधते या प्रश्नाचं उत्तर आहे साधा वर्तमान काळ। नेक्स्ट क्वेश्चन, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा। TET पेपर 2 2021 साली विचारलेला प्रश्न आहे। क्रियापद आहे खात असे, खात असे किंवा करत असे, करी या क्रियापदाशी ते जुळते, म्हणून योग्य उत्तर आहे रीती भूतकाळ। नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? आपण टेबलच्या सहाय्याने पूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण घेतलं तर केला आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी क्रियापद येतं। ऑप्शन पाहूयात। चारही ऑप्शन पाहिल्याच्या नंतर मधुने लाडू खाल्ला आहे हे क्रियापद जुळतं, म्हणून योग्य उत्तर आहे फोर्थ ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन, गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल वाक्यातील काळ ओळखा। वाक्यातील क्रियापद आहे असेल, म्हणून आपण साध्या भविष्यकाळामध्ये करेल, करील अशा प्रकारचे क्रियापद वापरतो, म्हणून असेल या क्रियापदाचा काळ आहे साधा भविष्यकाळ। नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्यातील काळ ओळखा। मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन। TET पेपर 1 2018 साली विचारलेला हा प्रश्न आहे। क्रियापद आहे पाठवत जाईन, म्हणजेच त जाईन। आपल्या टेबलमधील रीती भविष्यकाळातील क्रियापदाशी करत जाईल या क्रियापदाशी जुळतं, म्हणून योग्य उत्तर आहे रीती भविष्यकाळ।
नेक्स्ट क्वेश्चन आहे, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. TET पेपर 2 2019 साली विचारलेला प्रश्न आहे. क्रियापद आहे खात असे. टेबलमधील रीती भूतकाळातील क्रियापद करत असे या क्रियापदाशी ते जुळतं, म्हणून योग्य उत्तर आहे रीती भूतकाळ. त्यानंतरचा प्रश्न, सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा. येतील, करील अशा क्रियापदाशी समान क्रियापद असल्यामुळं योग्य उत्तर असेल साधा भविष्यकाळ. त्यानंतरचा प्रश्न, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. खात असे रीती भूतकाळ. योग्य उत्तर आहे रीती भूतकाळ. त्यानंतरचा प्रश्न, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ कोणता. करतो या वाक्याशी जुळतं आणि त्रिकालबाधित सत्य असल्यामुळं ते साध्या वर्तमान काळात येतं, म्हणून योग्य उत्तर आहे साधा वर्तमान काळ. नेक्स्ट क्वेश्चन, तो साधू या देवालयातच मुक्कामास असतो या वाक्याचा काळ ओळखा. क्रियापद आहे असतो, म्हणून योग्य उत्तर असेल साधा वर्तमान काळ. नेक्स्ट क्वेश्चन, मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात या वाक्याचा काळ ओळखा. TET पेपर 2 2016 साठी विचारलेला प्रश्न आहे. क्रियापद आहे त असतात, म्हणजेच त असतो, करत असतो या क्रियापदाशी तो जुळतो, म्हणून योग्य उत्तर आहे रीती वर्तमान काळ. अशा पद्धतीने आज आपण काळाचा अभ्यास व काळावरील विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. एकंदरीत हा तक्ता जर तुम्ही लक्षात ठेवला तर निश्चितच तुम्हाला काळ या घटकावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येईल. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद.